मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88.49% पाणी साठा आहे आणि 7 धरणात 12.80 लाख दशलक्ष लिटर पाणी आहे। जुलै महिन्यात दमदार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे। ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यात धरणं तुडुंब भरण्याचीही शक्यता आहे। कोयना धरणातील पाणी साठा वाढत असल्यानं 6 वक्र दरवाजे मध्यरात्री 12 वाजता 4 फुटांपर्यंत उघडण्यात आलेत। सांडव्यावरून कोयना नदीत 23,520 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर कायम असल्यानं विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। साताऱ्याच्या धोम धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगानं वाढतोय। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कृष्णा नदीत 4,966 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे वाई इथल्या कृष्णा नदीकाठी असलेल्या महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा बसलाय। धोम धरण सध्या 89% भरलं असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। ड्रोन दृश्य आपण पाहतोय। वाईतील महागणपती मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा वेढा बसलाय, कारण धोम धरण हे 89% भरलंय। विसर्ग वाढवण्यात आलाय। धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात 4,966 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे वाईतील महागणपती मंदिराला कृष्णेच्या पाण्याचा वेढा बसला आणि त्यामुळे नदीकाठच्या सगळ्याच गावांना सतर्कतेचा इशारा जारी झालाय। हवामान विभागाने नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज सगळ्या अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून पुढील 2 दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे। प्रशासनाने नागरिकांना अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या सावर गावात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूर्णा नदीला प्रथमच महापूर आलाय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे, त्यामुळे दोन्ही काठांवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यामुळे वाहनांच्या देखील लांबच लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली। सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नसून परिसरात पावसाचा जोर मात्र कायम आहे। Thank you.